निजाम त्यावेळी 57 वर्षाचा होता. बाजीराव अवघे 27 वर्षाचे होते. निजामाचा जन्म आहे 11 ऑगस्ट 1671. बाजीरावांचा जन्म आहे 18 ऑगस्ट 1700. म्हणजे जवळजवळ 30 वर्षांनी निजाम मोठा होता. नुसता वयाने मोठा नव्हता, अनुभवाने सुद्धा खूप मोठा होता. अशा या सेनापतीला बाजीरावांनी शिकस्तानी मात दिली. म्हणून पालखेडच्या लढाईचं आणि डावपेच जे आहे याची स्तुती परकीय इतिहासकारांनी केली आहे. फील्ड मार्शल विस्काउंट मॉन्टगोमरी ऑफ अलामेन हा जो ब्रिटनचा प्रसिद्ध फील्ड मार्शल होता, सेनापती होता, त्यानं ए कन्साईज हिस्ट्री ऑफ वॉरफेअरमध्ये स्पष्टपणाने असं म्हटलेलं आहे, मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनिप्युलेटिव्ह. आणि बाजीरावांची तुलना जी आहे ती फ्रेडरिक द ग्रेट, बाबर, जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन, ड्यूक ऑफ वेलिंग्टन अशा थोर सेनापतीशी बाजीरावांची तुलना केली. इमर्सन हा एक इतिहासकार, त्या इमर्सन ह्या इतिहासकारांनी नेपोलियनविषयी असं म्हटलं, काय म्हटलेलं आहे, ही नेव्हर ब्लंडर्ड इन टू विक्टरी बट वॉन हिज बॅटल्स इन हिज हेड बिफोर ही वॉन देम ऑन द फील्ड. म्हणजे त्याचा विजय हा योगायोग नसे, रणभूमीवर लढाया जिंकण्याआधी तो आपल्या मनोभूमीवर त्या जिंकत असे. पालखेडची सगळी जर लढाई आपण बघितली तर बाजीरावांनी ही लढाई त्यांच्या मनोभूमीवर फार आधी जिंकलेली, फक्त त्यांनी नंतर कृती केली. तर असा हा वृत्तांत आहे पालखेडच्या लढाईचा.